भिवंडी तालुका पूर्णा ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच वैशाली पाटिल की अध्यक्षता में व ग्राम सेवक रविंद्र पन की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां कुंदा सुनील महात्रे को 6 वोट तथा भालचंद्र यशवंत टावरे को 8 वोट मिले। आगे हम आपको बता दें कि भालचंद्र यशवंत टावरे को 2 वोट ज्यादा मिलने से उनको उप सरपंच पद पर घोषित किया गया। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री भालचंद्र यशवंत टावरे को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुंचे। माजी सदस्य भिवंडी पंचायत समिति के वसंत टावरे, माजी सरपंच अनिल खंडागले, माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य मनीष खंडागले, माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य सुरेश पाटिल, उद्योगपति हरेश दत्तू पाटिल, युवा नेतृत्व देवा टावरे, माजी उप सरपंच कपिल चौधरी, भाजपा विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, विक्की टावरे, ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य तेजस जाधव, नीलेश टावरे, जितेश पाटिल, अमोल पाटिल, किशोर पाटिल के साथ साथ भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा पूर्णा गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शालू पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री भालचंद्र यशवंत टावरे ने सभी लोगों का आभार प्रकट किया। ओके एक मिनिट समोर दादा इकडे दादा समोर आज ग्रामपंचायत पूर्णाची उपसरपंचाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत भालचंद्र यशवंत टावरे आणि कुंदा सुनील म्हात्रे असे 2 उमेदवार होते आणि त्या निवडणुकीत भालचंद्र यशवंत टावरे यांना 8 मतं मिळाली, कुंदा सुनील म्हात्रे यांना 6 मतं मिळाली आणि 1 मत बाद झालं। तर 2 मतांनी भालचंद्र टावरे यांचा उपसरपंचपदी निवडणूक ते जिंकलेले आहेत, त्यांचे ते विजयी झालेले आहेत। तर सर्वप्रथम मी आमच्या ग्रामपंचायत पूर्णाच्या वतीने, ग्रामस्थ पूर्णांच्या वतीने, आमचे रोटरी क्लब भिवंडी रुरलच्या वतीने आणि भिवंडी वकील संघटनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जसं आमच्या उपसरपंचाच्या कालावधीत मागील जे होते तसे गावाचा विकास झाला आणि मला त्या संदर्भात त्यांच्या भालचंद्रवर पूर्ण विश्वास आहे की ते गावाच्या विकासासाठी नक्कीच कामं करतील आणि आमचं मार्गदर्शन वसंत टावरे, अनिल खंडागळे, हरदास पाटील, आमचे कपिल चौधरी, राजेश पाटील आणि सुरेश पाटील आमचे माजी उपसरपंच ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते नक्कीच आज जी निवडणूक झाली उपसरपंच पदासाठी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगली कामं व्हावी ही त्यांना विनंती आणि त्यांच्याकडून व्हावी। आता
उपसरपंच निवडून आलेलो आहे, पण मी गावाची कामं मी व्यवस्थित करणार, या माझ्यापर्यंत जेवढी काम करण्याचा प्रयत्न करणार मी सर्वांचे आभार मानतो मला निवडून दिल्याबद्दल.